नमस्कार, मी रुपाली अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मी आज आपल्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला आळूची भाजी, पातळ भाजी म्हणजे जे गरगटी आपण भाजी म्हणतो किंवा आळूचं फतफत म्हणतो ते कसं करतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी आळूची पानं देठासहित घेतलेली आहेत आणि देठ सोलून त्याचे साल काढून मी हे छोटे छोटे तुकडे करून चिरून घेतलेले आहेत आणि आळूची पानं पण मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि मी इथे थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे। तर आता हे मी सगळं साहित्य धुवून एकत्र एका पातेल्यात शिजायला ठेवते। आता तुम्ही पाहू शकता मी भाजी धुवून घेतलेली आहे आणि एका पातेल्यात पाणी घेऊन थोडीशी ती शिजायला ठेवलेली आहे। आता मी ह्याच पातेल्यात शेंगदाणे ठेवणार आहे। तर एक शेंगदाणे जर आपण त्यात जर शिजायला टाकले तर ते आपल्याला नंतर ही भाजी बारीक करायला लागते, तर ते बारीक करताना मग शेंगदाणे देखील बारीक होतात। म्हणून मी काय केले की हे असं पातेलं घेतले फुलपात्र आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे ठेवलेले आहेत। आता ज्या वेळेस ही भाजी उकडल्या जाते, उकळी येते भाजीला, त्यावेळेस ते पाणी ह्याच्यामध्ये जातं आणि शेंगदाणे शिजून निघतात। त्याच पद्धतीने मी डाळ देखील शिजायला ठेवते ह्याच्यामध्ये। हे दोन फुलपात्र मी असेच ह्याच्यामध्ये ठेवत आहे। ह्याला उकळी आली की हे बरोबर ह्याच्यामध्ये शिजलं जातं आणि थोडीशी मी आता एक 2-3 तुकडे मी चिंच सोलून घेतलेली आहे, कारण आपण ही आंबट गोड करणार आहोत भाजी। तर त्याच्यासाठी मी हे चिंचेचे पण छोटे तुकडे मी ह्याच्यातच टाकत आहे। आता हे आपण शिजून घेणार आहोत, तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। आपल्याला ह्याच्यासाठी भाजीला लागणार आहे एक 2-4 लसणाच्या पाकळ्या, त्या मी सोलून वाटून घेत आहे। 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं चवीला, हे मी आता मिक्सरला बारीक करून घेत आहे। आता मी मिक्सरला हे असं वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात खोबरं घालू शकता किंवा नसेल आवडत तर नाही पण घालू शकत। आता मी नाही घातलेलं ह्याच्यामध्ये खोबरं। आता आपल्या भाजी अजून शिजली नाहीये, तर आता मी हिच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून देत आहे की जेणेकरून आपली भाजी लवकर शिजेल, कारण भाजी नाही शिजली लवकर तर आपल्याला पुढची प्रोसेस करता येत नाही। तर आता एक 7 मिनिटं मी हिला शिजवून घेत आहे। 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। आपण आता बघूया आपली भाजी शिजली का। मी असं झाकण थोडंसं तिरकं ठेवलं होतं की जेणेकरून भाजी यातून सांडू नये, बाहेर येऊ नये पाणी। तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांमध्ये देखील पाणी गेलेलं आहे, त्याच्यामुळे आपले शेंगदाणे व्यवस्थित शिजलेले दिसतात। तसंच डाळीमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे, म्हणजे आपली भाजी व्यवस्थित झालेली आहे। तुम्ही पाहू शकता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। आता मी गॅस बंद करत आहे आणि ह्याच्यातून डाळ आणि पाणी पूर्णपणे वेगळं करून घेत आहे। हे आपण वेगळं का ठेवतो की आता आपण ही भाजी आहे ना ह्याच्यात पाणी काढून शेणी ही भाजी आपण मिक्सरला पूर्णपणे बारीक करून घेणार आहोत। हाताने देखील बारीक करतात पण खूप वेळ जातो। मिक्सरला एक बटन दिलं ना की पटकन बारीक होते। हे पाहू शकता तुम्ही डाळ आपली राहिलेली। आता मी भाजीतलं देखील पाणी काढून घेते। आता पाणी काढल्याने भाजी आपली अशी दिसत आहे। आता ह्याच्यामध्ये मी आहे ना 1 चमचा बेसन पीठ घालून घेत आहे। बेसन का घालतो आपण की जेणेकरून मग भाजी घट्ट होते। मी आता एवढं ह्याच्यामध्ये बेसन घालत आहे। जर तुम्हाला कमी अधिक करायचं असेल प्रमाण तर ते करू शकता। आता थोडीशी घट्ट चांगली लागते म्हणून मी एवढं घेत आहे बेसन। आता हे मी एकत्र करणार आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे चिंच घातली होती ती पण शिजलेली आहे। आपण ती अशीच ह्याच्यामध्ये बारीक करायची की जेणेकरून चिंच आणि भाजी हे एकजीव व्हायला हवी। तर आता मी हे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेत आहे। त्याच्यानंतर आपण भाजीला फोडणी देणार आहोत। मिक्सरला बारीक केल्यानंतर आपली भाजी अशी दिसत आहे। चला आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। मी आता कढई तापायला ठेवत आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेत आहे। आपलं तेल तापलेलं आहे, मी त्यात थोडंसं मोहरी घालून घेत आहे। अगदी चिमूटभर घालायची आहे। मोहरी तडतडली की आपण जिरं घालून घेणार आहोत। आता ह्याच्यात मी 1 चिमूटभर जिरं घालून घेत आहे। त्याच्यानंतर मी इथं थोडासा लसूण सोलून चिरून घेतलेला आहे तो घालून घेत आहे। आता हे व्यवस्थित थोडासा लाल कलर येईपर्यंत आपण हलवून घेणार आहोत। मी गॅस बारीक करत आहे। तुम्ही पाहू शकता लसूण आपला थोडासा लाल झालेला आहे।
आता मी ह्याच्यामध्ये थोडासा हिंग घालत आहे, थोडासा हिंग, थोडीशी हळद. आता मी परत ढवळून घेत आहे. आता ह्याच्यामध्ये मी जे वाटून घेतले हिरव्या मिरचीचं ते अर्धा चमचा घालून घेत आहे. व्यवस्थित परतलं ना की मग भाजी खूप तिखट होत नाही. गॅस मी पूर्णपणे बारीकच ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जी मिक्सरला आपण भाजी बारीक करून घेतलेली आहे ती मी घालून घेत आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण शेंगदाणे उकडून घेतले होते ते देखील मी घालणार आहे. जी डाळ घेतली होती ती देखील शिजवून घेतलेली ती घालणार आहे. थोडस हलवून घ्यायचं. आता जे भाजीचं उकडलेलं पाणी आहे ते मी ठेवलेलं आहे, तर ते मी मिक्सरच्या भांड्यात घालून ते भांडं विसळून घेणार आहे. आता हे मी भांड्यात थोडस पाणी, भाजी राहिलेलं वाटण ते मी आता ह्याच्यात विसळून घालून घेत आहे. आपल्याला जेवढी पाहिजे भाजी आपण तेवढंच पाणी घालणार आहोत. आता हिला थोडस घट्ट होऊन द्यायचं आहे. आता भाजीला आपल्या थोडी थोडी उकळी यायला लागलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आपल्याला जेवढं हवंय तेवढंच घालायचंय भाजी पुरतं. आता आपल्याला ही भाजी थोडीशी गोड करायची, म्हणून मी थोडासा एक गुळाचा खडा एवढा घालून घेणार आहे. असंच सोडला तरी चालतो, तो विरघळतो. आणि भाजीला हलवायचं. आता भाजीला आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं उकळून द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपली भाजी व्यवस्थित उकळत आहे. सगळ्या पालेभाज्यांमध्ये सर्वात जास्त गुणकारी आणि फायदेशीर जर कुठली भाजी असेल तर ही आळूची भाजी आहे. कारण आळूच्या भाजीमुळे आपल्याला आयर्नची कमतरता भरून निघते. ही भाजी खाल्ल्यामुळे आपलं रक्त देखील वाढतं. ह्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण देखील जास्त आहे, फायबरचं प्रमाण देखील आहे. त्याच्यामुळे आपलं वेट लॉस साठी सुद्धा ही भाजी खूप चांगली आहे. म्हणजे तुम्ही जर सर्च केलं किंवा ChatGPT जरी सर्च मारलं तरी तुम्हाला ह्याचे किती फायदे आहेत ही भाजी खाण्याचे ह्याचं उत्तर मिळेल. सगळ्या पालेभाज्यांमध्ये सगळ्यात चांगली भाजी खाण्यासाठी आळूची भाजी आहे. अजून आपल्याला 1 मिनिट उकळवायचं आहे, थोडीशी घट्ट करायची आहे. अजून आपली भाजी झालेली आहे. मी आता तुम्हाला एका बाउल मध्ये काढून दाखवत आहे. किती छान झालेली आहे, घट्ट देखील झालेली आहे. आपल्याला जशी पाहिजे होती तशी झालेली आहे. मी आता गॅस बंद करत आहे. तुम्ही पाहू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. कशी दिसत आहे, एकदम छान दिसते ना. काय छान कलर आलेला आहे. त्यात शेंगदाणे, त्यात हरभऱ्याची डाळ. आपण ते वेगळं शिजवल्यामुळे एकदम परफेक्ट स्ट्रक्चर आलेलं आहे. आपण ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर देखील खाऊ शकतो. वास तर इतका छान सुटलाय ना, माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आमच्या घरात मध्ये सगळ्यांना फार ही आवडते. आंबट गोड असते ना, त्यामुळे मुलं देखील खूप आवडून खातात. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा तर कशी वाटली ही माझी रेसिपी, कसा वाटला माझा हा व्हिडिओ. आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.